माऊली संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यामध्ये अनेक सेवा घडत असतात। अनेक सेवेकरी आपापल्या ऐपतीप्रमाणे सेवा देत असतात। साताराच्या महालक्ष्मी होमिओपॅथी महाविद्यालयाचे विद्यार्थी देखील या वारीमध्ये सहभागी होत होते आणि वारकऱ्यांची सेवा करत होते। या विद्यार्थ्यांच्या भावना जाणून घेतल्यात आमचे प्रतिनिधी प्रशांत सागवेकरांनी। जय विठ्ठल, मी आता फलटणमध्ये आहे आणि आज माऊलींचा मुक्काम फलटणमध्ये आहे। तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, ज्यावेळेला वारी दिंडी ही त्या मार्गावरून चालते, मार्गक्रमण करते, त्यावेळेला अनेक उपक्रम त्या गावांमध्ये आयोजित केले जातात। अनेक संस्था, अनेक महाविद्यालय, अनेक नागरिक या उपक्रमांमध्ये सहभागी होतात। उद्देश एकच असतो की वारकऱ्यांची सेवा। आता माझ्यासोबत तुम्ही पाहत आहात महाविद्यालयाचे विद्यार्थी आहेत, वैद्यकीय महाविद्यालय आहे आणि ते सुद्धा या वारीच्या उपक्रमामध्ये सहभागी झालेले आहेत। खरं तर ही सगळी आजची पिढी आहे, जेनझी आहेत आणि ते सुद्धा या वारीमध्ये सहभागी होत आहेत, स्वतःहून सहभाग घेत आहेत। त्यासाठी त्यांचं अभिनंदन खरं तर केलं पाहिजे। त्यांना सुद्धा या वारीची आवड आहे। तुमचं नाव सांगा, तुम्ही कुठून आलात, तुमच्या महाविद्यालयाचं नाव सांगा आणि कोणते कोणते उपक्रम तुम्ही करत असता। नमस्कार, रामकृष्ण हरी। मी अमृता आलदर, सांगोल्यावरून। मी महालक्ष्मी होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज रायगाव सातारा इथून आली आहे। इथे आम्हाला मुख्यमंत्री सहायता निधी आणि आरोग्य विभागाने चरणसेवा करण्याचा जो काय सन्मान दिला आहे त्याच्यासाठी मी त्यांचं खूप खूप आभारी आहे। आणि तसं तर आम्ही जेनजी स्टुडंट ही जनरेशन आमची, पण रामकृष्ण हरी बोलायला आम्हाला कसलीच लाज नाही वाटत। आणि जे पण वारकरी येत आहेत प्रत्येक माऊलीच्या रूपात आम्हाला विठ्ठलच दर्शन देतोय असं आम्हाला वाटतं। आणि जी आपली मराठी संस्कृती आहे ती पुढे घेऊन जाण्याचा आम्ही नक्कीच प्रयत्न करेल आणि येणाऱ्या प्रत्येक माऊलीची चरणसेवा देऊन आम्ही त्यांची सेवा करत राहील। आणि हे माझे सगळे कलीग आणि आम्ही इथं सगळ्यांची सेवा करण्यासाठीच हजर आहे। तर प्रत्येक जे वारकरी मंडळे आल्यात आणि त्यांनी आमच्याकडून सेवा घ्यावी हीच मी त्यांना विनंती करते। नक्कीच तुझं नाव सांग आणि तुम्ही कोणते कोणते उपक्रम करत असता। नमस्कार, रामकृष्ण हरी। माझे नाव रणजित सूर्यकांत मामुलकर। मी हे महालक्ष्मी मेडिकल कॉलेजचाच विद्यार्थी आहे। जसं की यांनी सांगितलं की जेनजीचे स्टुडंट आहेत, पण जेनजीनुसारच आम्ही सेम जनरेशन बट डिफरंट माइंडसेट असणारे आम्ही भावी डॉक्टर्स आहोत। आणि आम्हाला या मुख्यमंत्री निधी सहाय्यता कक्ष तसेच आरोग्य विभागातर्फे चरणसेवा देण्याचा आम्हाला सन्मान भेटलेला आहे। तसेच गेल्या वर्षीसुद्धा आम्ही हे चरणसेवा देण्याचे काम केले होते। यातून आम्हाला कसले काही वाटत नाही, कारण की आम्ही स्वतः वारीला जाऊ शकत नाही, पण वारीला जाणाऱ्या लोकांची चरणसेवा करून आम्ही विठ्ठलाच्या पायी पोचतो। त्यामुळे आम्हाला चरणसेवा करण्यासाठी खूप छान वाटते आणि असेच वेगवेगळे उपक्रम आमचे महाविद्यालय सुद्धा राबवत असते। आणि मुख्यमंत्र्यांचा हा खूप छान एक चरणसेवा करण्याचा उपक्रम आहे, त्यामुळे आम्ही मुख्यमंत्र्यांचेही अभिनंदन। नक्कीच तुझं नाव सांग आणि तू कुठून आली आणि वारीशी जोडलं जाणं किती महत्त्वाचं वाटतं। नमस्कार, मी वैष्णवी गजानन खोत, मी इचलकरंजीची आहे। मी महालक्ष्मी होमिओपॅथिक मेडिकल कॉलेजची विद्यार्थिनी असून रायगाव सातारामधून आलो आहे। आम्ही इथं आम्ही शिक्षक, माझे सर्व क्लासमेट्स सगळेजण चरणसेवेचा लाभ घेतो आहे। इथं येणारा प्रत्येक वारकरी आहे तो आम्हाला एखाद्या विठ्ठलाच्या पायासारखाच, त्याच्या पायाला हात लावल्यावर विठ्ठलाच्या पायाला हात लावल्यासारखंच वाटतं आहे। सेवा हाच धर्म आणि सेवा हीच भक्ती। त्यानुसार आमची हीच वारी आहे की आम्ही वारकऱ्यांची सेवा करतो आहे। हीच आमची पंढरी आणि हाच आमचा विठ्ठल असं आहे। शाळा आणि महाविद्यालय या पायऱ्या आहेत आपल्यातल्या सुप्त कलागुणांना वाव देण्याकरता आणि मला वाटतं अशी मुलं ही निश्चितच पुढे जाऊन त्यांच्या क्षेत्रामध्ये नाव कमावतात, मोठी होतात। या सगळ्यांना आपण शुभेच्छा देऊया वारीच्या। आणि तुमचीसुद्धा ही एक प्रकारची खरंच वारी आहे आणि ती वारीसुद्धा सुफळ संपूर्ण हो ही आपण भगवंत पांडुरंगाचरणी प्रार्थना करूया। कॅमेरामन नित्यानंद नाईकसह मी प्रशांत सागवेकर, जय महाराष्ट्रसाठी फलटणवरून।